तुम्ही बाजारपेठ आहे त्याचा गाळ काढला गेला तर आमची बाजारपेठ वाचणार. पहिल्यांदा पाणी येते इतकं असं एकदा पाणी आलं नाही कमीत कमी 15 ते 20 वर्ष घेतलं नाही मागे दुसऱ्यांच्या बऱ्या कशाला बरोबर नाही. पाणी आल्यावर पहिल्यांदा हे आमच्या जुन्या बाजारपेठेमध्ये पाणी येतं. पहिल्यांदा जुन्या बाजारपेठेमध्ये जुनी बाजार जर गाळ काढला गेला तर आमची बाजारपेठ वाचली जाणार आहे. हा रस्ता करत असताना एखादा पूर्ण उंच रस्ता केला तर आमची जुनी बाजारपेठ वाचली जाणार. तिकडं पाणी उतरतं तर आम्ही जवळजवळ पाण्यातच राहतो. जुनी बाजारपेठ दिवस वगैरे पाणी आज ग्रामपंचायतीच्या वर मोबाईल 3-4 फूट आज इथं 7 ते 4 ते 5 फूट पाणी आहे. पहिल्या मतदार पाणी गेलं आता त्यानंतर जसं गाव मोठं होत गेलं तसं बाजारपेठ पुढं होत गेलं तर जुनी बाजारपेठ इथून असल्या कारणानं काही इथल्या लोक येत सगळी गरीब जनता आहे आणि त्याच्यात आमची चर्मकार वसाहत इथंच आहे. चर्मकार वसाहत आमची सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत. एवढा येत होता पाणी उतरत होतं पण आता पाणी उतरत नाही. एकदा पाणी आलं की ही 1 महिना मागणी करतायत काय सांगायला नाही. आता पहिल्यांदाच पुराच्या वेळेसची पाहणी केलेली आहे आणि निश्चितच इथं सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि रस्ता उंच करण्याच्या दृष्टिकोनातून गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून जे काय लोकांनी आता आपल्याला सांगितलं आहे त्याचा निश्चित विचार करून आणि इंजिनियर्सच्या सल्ल्याने आणि इथल्या लोकांच्या सल्ल्याने जे काय करता येईल ते निश्चित होईलच. महाराज दरवर्षी महापुराचा फटका बसतो. 19ला आला 21ला आला मात्र हे महापूर थांबावं यासाठी कुठेही प्रयत्न होत नाही. अतिक्रमण वाढतंय सगळीकडे. दरवर्षी तर काही येत नाही परंतु 19ला आला होता 21ला आला होता मोठे पूर महापूर म्हणा अतिमहापूर तर पण दरवर्षी काही येत नाहीत. पण तरी पण आपण जास्तीत जास्त शासनाने जे काय करायचं ते केलं पाहिजे आणि परत अतिक्रमण वगैरे पाण्यात वगैरे होत असतील तर थांबवले पाहिजे. लक्ष वेधणार आहे सरकार या सर्व पूर्व परिस्थिती त्याच्याबद्दल मी तिथं बोलणार आहे एक जनरल स्वरूपाचं आणि मग बघूया नंतर काय ते.